राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होईल, मात्र शिवसेना पक्षाच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 10 ते 11 मंत्रिपद वाट्याला येणार असल्याची माहिती मिळते। 7 कॅबिनेट मंत्रिपद तर 3 ते 4 राज्य मंत्रिपद यात मिळू शकतात। एकनाथ शिंदेंकडनं गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत यांच्यासह मंगेश कुडाळकर, भरत गोगावले, राजेश क्षीरसागर, अर्जुन खोतकर, संजय शिरसाट या नावांची सध्या चर्चा आहे। मात्र यात गेल्या 2.5 वर्षात महायुतीच्या सरकारमध्ये असलेले 3 महत्त्वाचे मंत्री अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना मात्र स्थान मिळणार नसल्याची माहिती मिळते। शिवसेनेच्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलं होतं। गेल्या 2.5 वर्षात प्रत्येक मंत्र्याने आपल्या खात्यात नेमकं काय काम केलं याबाबतचा रिपोर्ट या कार्डमध्ये होता। मात्र तानाजी सावंत असेल, दीपक केसरकर असेल किंवा मग अब्दुल सत्तार असेल यांच्या खात्याचं काम हे असमाधानकारक असल्याचं म्हटलं जाते। कोणत्या कारणांमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांना डच्चू? तानाजी सावंत यांच्यावरचे आरोप, आरोग्य खात्यात कथित ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा आरोप, राज्यात नुकताच समोर आलेला बोगस औषध घोटाळा, महायुतीत आल्यावर अजित पवारांवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य, धाराशिवचे एसपी अतुल कुलकर्णी यांना फोनवरून दिलेली धमकी, अब्दुल सत्तार यांच्यावरचे आरोप, कृषी खात्यामध्ये कीटकनाशक खरेदीत 150 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, औरंगाबाद खंडपीठाकडून भराडी निम्न प्रकल्पाला स्थगिती, हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटीला शासनाचं मिळालेलं इरादा पत्र रद्द ठरवण्यात आलं, शिक्षकांना प्रचाराला पाठवल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, दीपक केसरकरांची वादग्रस्त वक्तव्य, मंत्रालयात सातत्यानं शिक्षण विभागाबाबत तक्रारी, एक राज्य एक गणवेश योजना वादग्रस्त ठरली, पुस्तकांचं गाव ही योजना सुरूच झाली नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेनंतर वादग्रस्त विधान। या कारणांमुळेच शिवसेनेच्या या नेत्यांच्या मंत्रिपद मिळण्याबाबतच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नव्या महायुतीच्या सरकारमध्ये हे चेहरे नसावेत असं महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटतं आणि म्हणूनच त्यांच्या खात्यांमधला झालेलं असमाधानकारक काम आणि त्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य याच्यामुळेच येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे। कॅमेरामन आदित्य सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।